छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज आपले शहर ओळखले जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनीच केले आहे. कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली आहे. यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून भवानीनगर वॉर्ड क्रमांक 55चा उल्लेख करता येतो. भवानीनगर वॉर्ड क्रमांक 55च्या विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातून आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये दत्तनगर, जुना मोंढा, जाफर गेट, मोंढा नाका, तक्षशिलानगर, संत रोहिदास महाराज, सचिन लॉन्ड्री, मोंढा हौद, गणपती मंदिर, दादा कॉलनी, गल्ली नंबर 3, 6, 7, 8 येथील रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा समावेश करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त सावे साहेबांच्या माध्यमातून वॉर्डातील बजरंग किराणा ते गणपती मंदिर आणि गल्ली नंबर 6 मध्ये ड्रेनेज लाईनचे काम देखील पूर्णत्वास नेले आहे. त्याचप्रमाणे भवानीनगर वॉर्ड क्रमांक 55 अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाजूला विंधन विहिरीचे काम देखील पूर्णत्वास गेले आहे. त्याचप्रमाणे या स्मारकाचे आणि भवानीनगर बुद्ध विहाराचे सुशोभीकरण देखील सावे साहेबांच्याच प्रयत्नातून पूर्णत्वास गेले आहे. तसेच तक्षशिला नगर येथे 10 स्वच्छता गृहे देखील उभारण्यात आली असून ज्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसतो आहे. भवानीनगर वॉर्ड क्रमांक 55च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 12 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या वॉर्डासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आला. विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. शांत, संयमी, मनमिळाऊ, प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहेच. धन्यवाद.